कन्या राशी 13 जुलै ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा नियती कोणताही आवाज न करता आपल्या भविष्याची दिशा बदलू लागते। बाहेरून सर्व काही पूर्वीसारखेच दिसत असते, पण काळाच्या अदृश्य लेखणीतून आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय लिहिला जात असतो। कन्या राशीच्या मंडळींनो, येणारा हा आठवडा नेमका अशाच एका अदृश्य वळणाचा साक्षीदार ठरू शकतो। नमस्कार कन्या राशी, 13 जुलै ते 19 जुलैचा हा आठवडा केवळ 7 दिवसांचा प्रवास नाही, तर तो तुमचा संयम, बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमतेची एक महत्त्वाची परीक्षा घेऊन आला आहे। या आठवड्याच्या प्रारंभी येणारी आषाढ अमावस्या तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे। जे संपले आहे त्याला धरून बसू नका, कारण जे येणार आहे ते कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर असू शकते। याच काळात ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याचा प्रारंभ होत आहे। निसर्ग नव्या ऊर्जेने बहरतो, भक्तीची वाट उजळते आणि मनाला अंतर्मुख होण्याची प्रेरणा मिळते। हा काळ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तनासाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ग्रह नक्षत्रांची स्थिती ही सूचित करते की तुमच्या जीवनात काही घटनांची गती आता बदलू लागणार आहे। गेल्या काही दिवसात तुम्ही अनेक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले असेल। काही निर्णय पुढे ढकलले असतील, काही स्वप्ने अजून अपूर्ण असतील, तर काही प्रश्नांची उत्तरे अजूनही शोधत असाल। पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शब्दात मिळत नाही, काही उत्तर काळ स्वतः देत असतो। या आठवड्यात नियती तुमची घाई पाहणार नाही, तर तुमचा संयम पाहणार आहे। प्रत्येक संधी लगेच स्वीकारायची नसते आणि प्रत्येक अडथळा अपयशाचा संकेतही नसतो। काही वेळा ईश्वर आपल्या मार्गातील वेग कमी करतो, कारण पुढे येणाऱ्या मोठ्या संधींसाठी आपल्याला अधिक सक्षम बनवत असतो। विशेष म्हणजे या 7 दिवसात तुम्हाला एखादी अशी घटना अनुभवायला मिळू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकते। एखादी भेट, संवाद, फोन किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते। कन्या राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे शिस्त, नियोजन आणि बारकाई। पण या आठवड्यात ग्रह तुम्हाला आणखी एक गोष्ट शिकवणार आहेत। प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य वेळ आल्यावर परिस्थितीवर विश्वास ठेवणेही तितकेच आवश्यक असते। आषाढाच्या या पवित्र प्रारंभी शक्य असल्यास काही वेळ स्वतःसाठी काढा। मन शांत ठेवा, ईश्वराचे स्मरण करा आणि प्रत्येक निर्णय भावनेपेक्षा विवेकाने घ्या, कारण शांत मनाने घेतलेले निर्णयच दीर्घकाळ लाभदायक ठरतात। मात्र या आठवड्यात कोणती दारे उघडणार आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक जीवनात ग्रह नक्षत्रांसाठी तुमच्यासाठी कोणते संकेत राखून ठेवले आहेत? तर चला, काळाच्या प्रवाहात दडलेले संकेत, नियतीची नवी चाहूल आणि ग्रहांच्या सूक्ष्म हालचालींचे रहस्य उलगडूया। कन्या राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा कामापेक्षा तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा ठरू शकतो। या काळात तुम्ही केलेली प्रत्येक कृती आणि प्रत्येक शब्द वरिष्ठांच्या तसेच सहकाऱ्यांच्या नजरेत असेल, त्यामुळे कोणतेही काम हलक्यात घेऊ नका। छोट्या छोट्या गोष्टींमधील तुमची शिस्त आणि जबाबदारीची भावना तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देऊ शकते। आठवड्याच्या सुरुवातीला एखादे रखडलेले काम अचानक पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते। सुरुवातीला ते आव्हानात्मक वाटेल, पण तुमची नियोजन शक्ती आणि संयम यामुळे अशक्य वाटणारे कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल। त्यामुळे घाबरून न जाता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। या आठवड्यात कार्यालयीन राजकारणापासून शक्य तितके दूर राहणे हिताचे ठरेल। दुसऱ्यांच्या वादात पडल्यास विनाकारण तुमचे नाव चर्चेत येऊ शकते। तुमचे कामच तुमची खरी ओळख बनू द्या। शांतपणे आणि सातत्याने काम करणाऱ्यांना या काळात विशेष मान्यता मिळण्याची शक्यता आहे। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अपेक्षित क्षेत्रातून संधी मिळू शकते। एखादा जुना संपर्क पुन्हा उपयोगी पडेल किंवा पूर्वी दिलेल्या मुलाखतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो। मात्र पगारापेक्षा कामातून मिळणारा अनुभव आणि भविष्यातील प्रगती यालाही तितकेच महत्त्व द्या। जे लोक घरून काम करतात, स्वतंत्र व्यवसायासोबत सेवा देतात किंवा फ्रीलान्स क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठीही हा आठवडा लाभदायक ठरू शकतो। नवीन ग्राहक, नवीन प्रकल्प किंवा जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे। वेळेचे नियोजन योग्य ठेवले तर उत्पन्नातही वाढ होऊ शकते। स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासाची दिशा बदलण्यापेक्षा
आधी शिकलेल्या विषयांची उजळणी करावी. सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरेल. या आठवड्यात सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की वेगाने धावणारा प्रत्येक जण जिंकत नाही, पण योग्य दिशेने सातत्याने चालणारा माणूस नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून कोणतीही घाई न करता आत्मविश्वास आणि संयम यांच्या बळावर पुढे वाटचाल करा. तुमच्या कष्टांची योग्य दखल घेण्याची वेळ आता दूर नाही. कन्या राशीच्या प्रिय मंडळींनो, आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसली तरी प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे परमेश्वराचा एक अदृश्य हेतू दडलेला असतो. अनेकदा आपण त्या गोष्टीला अपयश समजतो, तीच पुढे जाऊन मोठ्या यशाची पायरी ठरते. म्हणून या आठवड्यात कोणतीही परिस्थिती आली तरी तिच्याकडे तक्रारीच्या नजरेने नाही तर शिकण्याच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. आषाढ अमावस्येपासून सुरू होणारा हा काळ केवळ पंचांगातील बदल नाही तर अंतर्मनाच्या शुद्धीकरणाचा काळ आहे. जसे शेतकरी नवीन पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील तण काढून टाकतो, तसेच तुम्हालाही मनातील राग, मत्सर, असुरक्षितता, भीती, न्यूनगंड आणि भूतकाळातील कटू आठवणी हळूहळू सोडून द्याव्या लागतील. कारण मनात जुन्या ओझ्याला जागा असेल तर नवीन आनंदाला जागा मिळत नाही. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावतःच परिश्रमी, शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात. ही तुमची ताकद असली तरी कधीकधी हाच स्वभाव तुमच्यासाठी ताणाचे कारणही ठरते. प्रत्येक गोष्ट 100% परिपूर्ण झाली पाहिजे हा हट्ट स्वतःवर अन्याय करणारा ठरू शकतो. काही वेळा परिस्थिती स्वीकारणे, अपूर्णतेतून शिकणे आणि काळावर विश्वास ठेवणे ही तितकेच आवश्यक असते. या आठवड्यात स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाचे नशीब वेगळे असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यश येण्याची वेळही वेगळी असते. दुसऱ्यांच्या प्रगतीकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या कालच्या दिवसापेक्षा आज एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मोठे यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून घडत असते. आर्थिक बाबतीत संयम ठेवा, पैशाला योग्य दिशा द्या, उत्पन्न वाढवण्या इतकेच बचत करण्यालाही महत्त्व द्या. भावनेच्या भरात खर्च करू नका. प्रत्येक रुपयामागे तुमचा कष्टाचा घाम असतो याची जाणीव कायम ठेवा. नातेसंबंधांमध्ये अहंकारापेक्षा संवादाला प्राधान्य द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मनापासून ऐका. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन अनेक संकटांपासून तुमचे रक्षण करू शकते. एखाद्या प्रिय व्यक्तीशी गैरसमज झाला असेल तर तो वाढू देऊ नका. एक पाऊल तुम्ही पुढे टाका. अनेक नाती जिंकण्यासाठी वाद जिंकण्याची गरज नसते. आषाढ महिन्याच्या या मंगल प्रारंभी शक्य असल्यास दररोज काही वेळ नामस्मरणासाठी राखून ठेवा. श्री विठ्ठलाचे नाव घ्या. भगवद्गीतेतील एखादा श्लोक वाचा किंवा आपल्या कुलदैवतांचे स्मरण करा. मनाला शांती मिळेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक स्पष्ट होईल. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा आणि किंवा आपल्या सामर्थ्यानुसार एखादे सत्कर्म करा. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. या आठवड्यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची नसते आणि प्रत्येक अडचणही कायमची नसते. काही माणसे तुम्हाला साथ देण्यासाठी येतात, काही शिकवण्यासाठी येतात, तर काही तुमची ताकद ओळखून देण्यासाठी येतात. त्यामुळे कोणावरही अति अवलंबून राहू नका. स्वतःच्या पायावर ठाम उभे राहण्याचा प्रयत्न करा. शेवटी एवढंच म्हणेन, या आषाढाच्या पवित्र प्रारंभी तुमच्या जीवनात शांतता नांदो, तुमच्या कष्टांना यश लाभो, तुमच्या घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचे आगमन हो. श्री विठ्ठल रुक्मिणीची कृपा, तुमच्या कुलदैवतांचा आशीर्वाद आणि सद्गुरूंचे संरक्षण तुमच्या प्रत्येक पावलावर राहो. तुमचा हा संपूर्ण आठवडा मंगलमय, यशस्वी, आरोग्यदायी आणि आनंदाने भरलेला जाओ. जय हरी विठ्ठल.